नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्वयंपाकघरात। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक, तेही जास्वंदीच्या फुलासारखे। तर चला तर मग करूयात सुरुवात रेसिपीला। तर उकडीचे मोदक करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 चमचे गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं। तर मीठ टाकून झाल्यानंतर हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला करायचे आहेत जास्वंदीचे फुलं। तर जास्वंदीच्या फुलांसारखा कलर येण्यासाठी यामध्ये तुम्ही लाल कलर टाकू शकता, पण माझ्याकडे ते लाल कलर नव्हता, त्यामुळे मी हे बीट घेतलंय, अर्ध बीट, ते पाणी टाकून छान वाटून आणि गाळून घेतलंय। तर हे पाणी टाकून मी ही कणिक चांगली मळून घेणार आहे। तर इथे आपलं कणिक मळून तयार आहे। आता हे कणिक आपल्याला 10 मिनिटे असेच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता इथे 10 मिनिटे झालेली आहे। आता आपलं कणिक हे तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर आता इथे पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि यातील एक गोळा घेऊन आपल्याला ह्याची छान पारी लाटून घ्यायची आहे। आता या पारीचे असे 5 भाग करून घ्यायचे, म्हणजे पारी पूर्ण कट नाही करून घ्यायची, जस्ट भाग करून घ्यायचे, त्याचे असे मार्क करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। तर इथे आपण सारण भरून घेतलंय आणि सारण भरून झाल्यानंतर आपण जिथे मार्क केलेलं होतं त्या मार्कपासून असं दुमडून घ्यायचं आहे। सारणची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। म्हणजे अशा 5 कळ्या पाडून घ्यायच्या आणि या मधोमध अशा जोडून घ्यायच्या आहेत। तर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही पारीला आपल्याला अशी थोडीशी स्प्रेड करत न्यायची आहे, पुढे पुढे पातळ करून घ्यायची आहे आणि त्याला इथे असं जॉईंट करून द्यायचं आहे, जेणेकरून पाकळीसारखा त्याचा आकार येईल अशा पद्धतीने। आता या पाकळ्या करून असा दिसतोय आपला मोदक। तर आता आपल्याला पाकळ्यांचा फील येण्यासाठी आपण चाकूने यावर अशा बारीक बारीक रेषा पाडून घ्यायच्या आहे। तर असं दिसतंय आपलं जास्वंदाचं फूल। आता अशाच पद्धतीने मी बाकीही मोदक करून घेते। तर इथे माझी जास्वंदाची फुलं बनवून रेडी आहेत। आता हे आपण उकडून घेऊया। तर मोदक उकडवण्यासाठी मी इथे खाली एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वरतून चाळणी ठेवलेली आहे। या चाळणीमध्ये आता मी एक एक करून हे मोदक ठेवून घेते। आता या मोदकांवर झाकण ठेवून व्यवस्थित 10 मिनिटांसाठी हे मोदक वाफवून घ्यायचे। तर आता इथे 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाकण उघडायचं आहे। तर इथे आपले मोदक तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।